गुड मॉर्निंग ऑल ऑफ. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं, इन्सर्शन सॉर्टचं एक्झाम्पल, अल्गोरिदम्स आणि फंक्शन्स आपण डिस्कस केलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे प्रोग्राम फॉर इन्सर्शन सॉर्ट युझिंग सी. सो क्वेश्चन काय आहे, आपल्याला काय करायचंय, राईट अ प्रोग्राम टू सॉर्ट द नंबर युझिंग इन्सर्शन सॉर्ट. मग प्रोग्राम करताना आपल्याला कसला यूज करायचा आहे, फंक्शनचा यूज करायचा आहे, ॲरेचा यूज करायचा आहे. सो मी काय केलं बा, प्रोग्राम स्टार्ट केला, हॅश इन्क्लूड stdio.h. आपण काय करणार, पहिल्यांदा एक फंक्शन डिक्लेअर करणार, ज्या फंक्शनला आपण पॅरामीटर काय पास करणार आहे, एक ॲरे, आणि दुसरं काय पास करणार आहे, त्याचं लिमिट. सो मी एक फंक्शन घेतलं void सॉर्ट, त्याला एक ॲरे घेतला आणि एक त्याचं लिमिट घेतलं. आता पहा, जेव्हा एखादं फंक्शन डिक्लेअर केलं जातं तेव्हा फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर त्याचा फक्त डेटा टाईप गरजेचा आहे. इथं व्हेरिएबलचं नाव दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालते. ओके, तुमच्या मनावर आहे, तुम्ही दिलं नाव तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. असं नाही का इथं ए व्हेरिएबल वापरला खाली पुन्हा ए व्हेरिएबल वापरला तर ओव्हरलॅप होईल, तसं काही होणार नाहीये, कारण हा डिक्लेरेशन पार्ट आहे. नाव मी काय चालू केलं, मेन फंक्शन चालू केलं. आता जेव्हा मी फंक्शन डिक्लेअर केलंय तेव्हाच मी सांगितलं एका फंक्शनला काय पाहिजे, मला पॅरामीटर पाहिजे. पॅरामीटर म्हणजे काय, मला काहीतरी आर्ग्युमेंट पास करायचे आहे. मग काय आर्ग्युमेंट पास करायचे, मला पास करायचं आहे एक ॲरे, आणि दुसरं काय पास करायचंय त्याचा एक नंबर. मला काय पास करायचंय, एक ॲरे, आणि दुसरं काय पास करायचंय त्याचा लिमिट. सो मी इथं काय घेतलं, एक ॲरे घेतला आणि दुसरं काय घेतलं, त्याचं एक लिमिट, आणि एक आय नावाचा व्हेरिएबल, कारण पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट मला रीड करता यावा. सो मी पहिल्यांदा काय म्हटलं, प्रिंट एफ एंटर दी ॲरे लिमिट, म्हणजे तुम्हाला किती एलिमेंट घ्यायचे. सो मी काय घेतलं, स्कॅन एफ %d अँड एन, म्हणजे मी जरी ॲरे ए ऑफ 20 असा डिक्लेअर केलेला आहे तर मला 20 पैकी 20 एलिमेंट नकोय. सो त्यातले किती पाहिजे, तर त्यासाठी आपण एन घेतलेला आहे. आता ते एन एलिमेंट ऍक्च्युअली ऍक्सेप्ट करून घ्या, म्हणजे ॲरे रीड करून घ्या. सो एंटर दी ॲरे. तो ॲरे कसा रीड करणार, फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. कसं रीड करणार, स्कॅन एफ %d अँड ए ऑफ आय. आता एवढ्या लॉजिकनी काय झालं, तुमचा एक ॲरे ए ऑफ 20 चा जो ॲरे आहे, ज्याची साईज तुम्ही एन घेतलेली आहे, तेवढा ॲरे काय होईल तुमचा, ऍक्सेप्ट होईल. आता काय करायचं, आपल्याला ते ॲरे सॉर्ट आउट करायचा. मग तो ॲरे आपल्याला सॉर्ट आउट जर करायचा आहे तर त्या ॲरेला सॉर्ट आउट करण्यासाठी आपण कोणत्या फंक्शनला कॉल देतो, सॉर्ट फंक्शनला कॉल देऊया, ॲरे आणि त्याचं लिमिट, जेणेकरून तो मेन फंक्शनच्या बाहेर पडेल आणि कोणत्या फंक्शनकडे जाईल, सॉर्ट फंक्शनकडे जाईल. सॉर्ट फंक्शनकडे गेला तर तो काय घेऊन जाईल, तो ए ॲरे मध्ये कॉपी करल, एनची व्हॅल्यू एन मध्ये कॉपी करल. आता ए आणि एन हे काय झाले, तुमचे ऍक्च्युअल पॅरामीटर. इथला ए आणि एन काय झालं, फॉर्मल पॅरामीटर. तुम्हाला व्हेरिएबलचे नाव इथं चेंज करायचे असेल तर चेंज करू शकतात, ठेवायचे असतील ऍज इट इज ते ठेवले तरी चालेल. मी सेव्ह करतो फक्त, इन्सर्शन सॉर्ट 2026.c झाला. आता मला काय सांगायचंय, आता आपण ऑलरेडी फंक्शन राईट केलेलं आहे. फंक्शन काय राईट केलं आपण, का मला एक आय नावाचा व्हेरिएबल पाहिजे, जे नावाचा व्हेरिएबल पाहिजे, एक की व्हेरिएबल पाहिजे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं होतं, 0th प्लेस सोडून द्यायची होती आणि फर्स्ट प्लेस पासून कंपॅरिझन करायचं होतं. म्हणून आपण काय केलं, फॉर आय इक्वल टू 1, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. हे बा तिसरी वेळ आहे. अल्गोरिदम मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे लॉजिक, फंक्शन मध्ये पण एक्सप्लेन केलंय लॉजिक, आता प्रोग्राम मध्ये पण एक्सप्लेन करतोय पुन्हा लॉजिक. ठीक आहे. आय इक्वल टू 1 पासून काय घेतला, पुन्हा एकदा समजून घ्या. आय इक्वल टू 1 पासून मागच्या प्रोग्राम मध्ये बबल सॉर्ट मध्ये 0 पासून का चालू केलं, कारण आपल्याला 0th नंबरचा इलेमेंट कम्पेअर करायचा होता. आय इक्वल टू 1 पासून काय केला, कारण आपल्याला पहिला इलेमेंट सोडून द्यायचा इन्सर्शनचा, सेकंड पासून कंपॅरिझन करायचा आहे. मग सेकंड इलेमेंट कशामध्ये स्टोअर झाला, की मध्ये. सेकंड इलेमेंट कशात स्टोअर झाला, की मध्ये. ओके. नाव जे मध्ये काय स्टोअर करायचं आता आपल्याला, मागची प्लेस. सो जे इक्वल टू आय मायनस 1. जे मध्ये काय स्टोअर केलं, आय मायनस 1.
आता काय करायचं, आता आपण काय करायचं, की इलेमेंट मागच्या सगळ्या इलेमेंट बरोबर काय करायचं, आपल्याला कम्पेअर करायचं. म्हणून आपण काय केलं, एक व्हाईल लूप वापरलं. व्हाईल जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कुठपर्यंत जायचं आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. का, कारण अनसॉर्टेड मधला इलेमेंटची प्लेस जर थर्ड प्लेस असेल इंडेक्स, तर आपल्याला कंपॅरिझन कुठं करायचंय, सेकंड प्लेस बरोबर, 1 प्लेस बरोबर, 0th प्लेस बरोबर, म्हणजे आपल्याला रिटर्न यायचं रिव्हर्स. सो त्यासाठी आपण जे ग्रेटर दॅन 0 घेतला. अँड काय कम्पेअर केलं, ए ऑफ जे जर की इलेमेंट माझा लेस असेल तर आपल्याला काय करायचं, स्वॅपिंग करायचं. कसं करायचं, ए ऑफ जे प्लस 1 ए ऑफ जे बरोबर आपण काय केलं, कंपॅरिझन काय करू, कंपॅरिझन केलं आणि तो इलेमेंट काय केला, स्वॅप केला. आणि काय केलं, जे ला 1 नी कमी केलं, जे इक्वल टू जे मायनस 1, म्हणजेच काय केलं, कमी केलं. म्हणजे सेकंड प्लेसवरून तो कोणत्या प्लेसला आला, फर्स्ट प्लेसला आला. यानी काय होईल, तुमचं जोपर्यंत इलेमेंट लेस आहे तोपर्यंत काय होत राहील, स्वॅपिंग होत राहील, मागे सरकत राहील, स्वॅपिंग होत राहील, इलेमेंट मागे सरकेल. असं स्वॅपिंग होत 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 तो मागे येत राहील. नेक्स्ट टाइम तुमचा की इलेमेंट पुन्हा पुढे सरकला पाहिजे. सो जे प्लस 1 इक्वल टू की. हे स्टेटमेंट कशासाठी आहे, ह्या स्टेटमेंटचा यूज काय माहिती का जर तुमचा इलेमेंट लेस नाहीचे, म्हणजेच काय, इथे तुम्हाला दाखवलं बा का जर तुमचा 5 आहे, हे पाहिजे, एक सिंपल सांगतो मी, इथे सपोज तुमचा 5 येतोय. आता 5 हा इलेमेंट 4 ला लेस नाहीचे, 4 ला जर तो लेस नाहीचे म्हणजे तो व्हाईल लूप मध्ये एंट्री करणार आहे का, नाही. मग जर तो व्हाईल लूप मध्ये एंट्री करणार नाहीये तर तुमच्या की इलेमेंटची स्पेस जी जागा आहे ती ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे 5 ची प्लेस 3 नंबरला आहे तर तो 3 नंबरलाच राहणार आहे. याच्यासाठी आपण काय घेतलं, हा पार्ट घेतला. म्हणजे ए ऑफ जे प्लस 1 ला तुमचा कोणता इलेमेंट गेला, की. कारण जे म्हणजे कुठे आहे, 4th नंबरला, एक स्टेप माग आहे. मग प्लस 1 ला कोण गेला, तुमचा की इलेमेंट स्टोअर झाला. झालं, दॅट्स इट. फॉर लूप संपलं. बाहेर पडलो, डिस्प्ले करा. सॉर्टेड ॲरे इज, सॉर्टेड ॲरे इज. एक फॉर लूप वापरा, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस, आणि इथं डिस्प्ले करा, प्रिंट ऍप पर्सेंटेज डी ए ऑफ आय. ठीक आहे, रन करू पाहूया आपण, रन होतोय का, काही इश्यूज येतोय का. ठीक आहे, मी लिमिट टाकलं 5, 11, 66, 22, 33, 88, किंवा मी टाकतो 10, 11, 22, 33, 66. आला आन्सर आपलं बरोबर, म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर झाला. लॉजिक पण प्रॉपर लागलेलं आहे आणि आउटपुट पण प्रॉपरली येत आहे. आउटपुट असं येणार नाही, बऱ्याच जणांना असं वाटलं असेल का एक्झाम्पल सॉर्ट करताना एक अनसॉर्टेड होतं, एक सॉर्टेड होतं, मग आउटपुट जसं तसं येणार आहे, तसं येणार नाही. तुम्हाला इलेमेंट सॉर्टेड ऑर्डर मध्येच डिस्प्ले होते. ओके, सो दिस इज युअर प्रोग्राम फॉर अ इन्सर्शन सॉर्ट, ज्यामध्ये तुमचं फंक्शन होतं, ॲरे ऍक्सेप्ट केला होता आणि ते फंक्शन तुमचं एक्झिक्यूट करून आउटपुट आलं. ओके, नेक्स्ट सेशन्स मध्ये आपल्याला काय करायचं, पुढची सॉर्टिंग टेक्निक्स पाहिजे, दॅट इज मर्ज सॉर्ट और क्विक सॉर्ट. ठीक आहे, थँक्यू.